ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. क्रमयोग्याचे अकर्तेपण. ओव्या आहेत 1173 ते 1181. ज्ञानदेव अद्वैत स्वरूप झालेल्या भक्ताची स्थिती कशी असते त्याचे वर्णन केल्यावर हा भक्त करूनही कसा अकर्ता असतो ते सांगत आहेत. आणि शरीर स्वभाव वशे काही एक करू जरी बैसे, तरी मीची तो तेणे मिशे भेटे तया. आणि शरीर स्वभाव वशात तो काही एक जरी करायला बसला तरी त्या निमित्ताने मी त्याला भेटतो. तेथ कर्म आणि करता हे जाऊनी पंडुसुता, मी या आत्मेनी मज पाहता मीची होय. अर्जुना, तेव्हा कर्म आणि करता हे जाऊन मी जो आत्मा त्या माझ्याशी ऐक्याला पाहून मला पाहिले असता मीच होतो. पै दर्पणाते दर्पणे पाहिलिया होय न पाहणे, सोने झाकिलिया ही सुवर्णे न झाके जेवी. आरशाने आरशाला पाहिले असता ते न पाहणेच होते, अथवा ज्याप्रमाणे सोन्याने सोने झाकले असता ते न झाकणेच होते. दीपाते दीपे प्रकाशिजे, ते न प्रकाशनेची निपजे, तैसे कर्म मी या कीजे, ते करणे कैचे. दिव्याने दिव्याला प्रकाशले असता ते न प्रकाशनेच उत्पन्न होते, त्याप्रमाणे मद्रूप होऊन कर्म करणे ते करणे कुठचे. कर्म ही करतची आहे, जै करावे हे भाष्य जाये, ते न करणेची होये तयाचे केले. तो कर्मयोगी कर्म देखील करतच असतो, परंतु अमुक एक कर्म मला कर्तव्य आहे ही गोष्ट जेव्हा जाते, म्हणजे जेव्हा कर्तृत्वाभिमान रहित कर्म होते, तेव्हा त्याचे करणे हे न करणेच होते. क्रिया ज्यात मी झालेपणे, घडे काहीची न करणे, तयाची नाव पूजणे खुणेचे माझे. कर्म मात्र मी झाल्यामुळे म्हणजे मद्रूप झाल्यामुळे जे काहीच न करणे होते त्याचेच नाव माझे मर्माचे पूजन होय. म्हणून करीतया ही बोजा, ते न करणे हेची कपिध्वजा, निफजे तया महापूजा पूजी तो माते. म्हणून चांगल्या रीतीने कर्म करीत असताही अर्जुना ते त्याचे न करणेच उत्पन्न होते, त्या महापूजेने तो माझी पूजा करतो. एवं तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, अद्वया मज गमन, तो चाले तेची. याप्रमाणे तो बोलेल ती माझी स्तुती आहे, तो पाहिल ते माझे दर्शन आहे, तो चालेल तेच मी जो अद्वितीय त्या माझ्याकडे येणे आहे, म्हणजे माझी यात्रा करणे आहे. तो करी तेतुली पूजा, तो कल्पितो जपू माझा, तो असे त्याची कपिध्वजा समाधी माझी. अर्जुना, तो जी कर्मे करील ती माझी पूजा होय, तो जी कल्पना करील तो माझा जप होय, आणि तो ज्या स्थितीत असेल ती माझी समाधी अवस्था होय. परमात्म्याचे ज्ञान प्राप्त करून घेऊन परमात्मा स्वरूप होणे हेच खरे परमात्म्याचे दर्शन होय, असं ज्ञानदेवाने स्पष्ट केलं. अद्वैत स्थिती प्राप्त केलेला भक्त हा परमात्मा स्वरूप झालेला असतो, पण तरीही प्रारब्धवशात त्याने देह धारणा केलेली असल्यामुळं त्याच्या हातून कर्मे घडणारच. मग त्या कर्मांचे त्याच्याकडे कर्तेपण येते का, अशी जर कोणी शंका घेतली तर त्या शंकेचे ज्ञानदेव निरसन करत आहेत. अशा अद्वैत स्थितीमुळे शरीर धर्मानुसार जे काही करतो त्या सर्व व्यवहारात त्याला परमात्मा भेटत असतो, कारण ज्ञानी भक्ताच्या बाबतीत मी ही वृत्ती सुद्धा ज्ञानरूप शिवाला किंवा परमात्म्याला सोडून उठू शकत नाही. ती ज्ञानरूप शिवासहच स्फुरते, त्यामुळे वृत्तीरूप शक्ती व ज्ञानरूप शिव यांचे स्वाभाविक ऐक्यच आहे. हे कर्म व हा कर्म करणारा मी निराळा असा त्याचा भाव नसतो, तो सर्व काही परमात्मा स्वरूपच पाहत असतो. हे अद्वैत भक्तीचे स्वरूप स्पष्ट करत असताना ज्ञानदेव आणखी काही दृष्टांत देतात. आरशाने आरशाला पाहिले तर ते न पाहणेच असते. आरशात प्रतिबिंब दिसण्यासाठी दुसरी वस्तू हवी, तर ती वस्तू आरशात दिसेल. दोन्ही आरसेच असतील तर कोण कोणाला पाहणार आणि त्यात काय दिसणार. सोन्यानेच सोन्याला झाकले तर ते झाकले जाईल का. सोन्याला झाकून ठेवायचे असेल तर त्यावर झाकायला दुसरी वस्तू हवी. दिव्याने दिव्याला प्रकाशणे हे न प्रकाशण्यासारखेच आहे. पहिला दिवा जर प्रकाशितच आहे तर त्याला दुसरा दिवा वेगळा कोणता प्रकाश देणार. दोन्ही प्रकाश एकरूपच होऊन जाणार.
त्याप्रमाणे परमात्मरूप होऊन कर्म करणे हे वेगळेपणाने उरत नाही. कर्म कर्ता दोघेही एकरूपच झालेले असतात. कर्ता ही परमात्माच, कर्म ही परमात्मा स्वरूपच, तेथे कर्तेपणा उरत नाही. असे हे भक्ताचे नैष्कर्म्य असते, कारण त्याच्या बाबतीत द्वैत मावळलेले असते. कर्मयोगी कर्म करत असला तरी त्याचा जेव्हा हे कर्म मी करतो असा कर्तृत्वाभिमान नाहीसा होतो, तेव्हा कर्म व कर्ता असं द्वैत शिल्लक राहत नाही व कर्म करून सुद्धा न केल्याप्रमाणे होते. हीच खरी भक्ती आहे आणि हेच खरे ईश्वराचे पूजन आहे. मग तो जे बोलेल ते ईश्वराचे स्तवन होते. तो जी गोष्ट पाहिल तेथे त्याला ईश्वराचंच दर्शन होतं. तो चालतो तेही ईश्वराजवळच जाणे होते. तो जे काही करतो ती परमात्म्याचीच पूजा असते. जी कल्पना करेल तोच ईश्वराचा जप असतो. असा भक्त म्हणजे समाधी स्थितीच असते. समाधी स्थितीत साधक परमात्म्याशी ऐक्य अनुभवत असतो. त्याप्रमाणे अनन्य भक्त प्रत्येक कर्मात परमात्माच पाहत असतो. ज्ञानदेव त्याच्या अद्वय भक्तीचे आणखीही वर्णन करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.